नमस्कार, मी डॉक्टर अक्षय कोठारी, MD मेडिसिन, प्रॅक्टिसिंग इन विरार ईस्ट. मी तुम्हाला डायबिटीजबद्दल काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे, मेनली ट्रीटमेंटबद्दल. डायबिटीज हे खूप कॉमन बिमारी आहे आणि हे खूप पसरत चाललं आहे आपल्या कम्युनिटीमध्ये. इवन पहिलं असं व्हायचं की ओनली एल्डरली पीपल मोर दॅन 45-50 इयर्समध्ये डायबिटीज व्हायचं, पण हे आता खूप कॉमन. इवन यंगस्टर्स जसे 25-30 वर्षापासून लोकांना डायबिटीज होत चालला आहे. त्याचा मेन रिस्क फॅक्टर्स आहे स्ट्रेस, विच इज द मेन रिस्क फॅक्टर नाव प्रिव्हेलिंग मेनी ऑफ द यंगस्टर्स आणि एल्डर्समध्ये पण. इंडिया इज द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. आता ह्या श्रेणीमध्ये इंडिया कॅपिटल आहे फॉर डायबिटीज. सगळ्यात जास्त केसेस इंडियामध्ये आहेत आणि ह्या 4 to 5 इयर्समध्ये सगळ्यात जास्त इन्क्रीजिंग केसेस पण इंडियामध्येच होणार आहे. सेकंड मेन रिस्क फॅक्टर आहे स्ट्रेस, इम्प्रॉपर लाईफस्टाईल, फूड इंटेक, खूप खराब जेवणाची पद्धत, जास्त मिठा खाणं, जास्त बाहेर जंक फूड्स खाणं, हे सगळे कारण आहे डायबिटीज होण्याचे. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये असं नाही की फक्त आपल्याला मेडिसिनच चालू करावं लागते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल, जे आपलं चुकलं आहे ते आपल्याला रिस्टोर करावं लागतं. त्यामध्ये मेनली इम्पॉर्टंट असते जेवणाची पद्धत आणि डायबिटिक डाएट. त्यामध्ये मेनली गोड वस्तू एकदम अवॉइड करणं, सलाडची गोष्टी आपल्या जेवणामध्ये 1/4 पोर्शन सलाड असलं पाहिजे. त्यामध्ये काकडी, कुकुंबर, गाजर, बीट, टमाटर, कांदा असलं पाहिजे. त्याच्यासोबत व्हेरी स्वीट सबस्टन्सेस जे असतात, मिठाई असली, गोड चहा असलं, दूध असलं, ते एकदमच अवॉइड केलं पाहिजे. फ्रूट्समध्ये केळी, अंगूर, चिकू, आम ते अवॉइड केलं पाहिजे. बाकी फ्रूट्स पण थोडे घेऊ शकतात रोज तुम्ही. त्याच्यासोबत नॉर्मल आपले घरचं जेवण असते, पोळी भाकरी, ते सगळं चालते. स्मॉल अमाऊंट ऑफ राईस पण चालते. असं नाही की राईस डायबिटीज झालं की बंदच करायचं राईस. सेकंड, हे जे पण आपण जेवण करतात ज्याचे कॅलरीज गेन असतात त्याला युटिलाइज करणं. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल ब्रिस्क वॉकिंग किंवा माइल्ड जॉगिंग रोज करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 15 to 20 मिनिट्स एक्सरसाइज, मॉडरेट एक्सरसाइज, एरोबिक एव्हरी डे, आणि ते पण 5 ते 6 दिवस वीकमध्ये. ते करणं खूप युजफुल आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त डायबिटीज जेवणामुळे कंट्रोल होणार असं काही नाही. त्याच्यासोबत कमी नमक घेणं, बाहेरचं जेवण कमी करणं, घराचं जास्त खाणं आणि स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये एकदम अवॉइड करणं. आणि त्याच्याने पण डायबिटीज कंट्रोल होत नाही तर ते शुड बी मेडिसिन. आणि मेडिसिनने जेव्हा कंट्रोल होत नाही तेव्हा डॉक्टरला इन्सुलिन चालूच करावं लागते. त्यामध्ये खूप गॅप असते. पण लाईफस्टाईल चांगली ठेवलं, मेडिसिन बरोबर घेतलं तर 99% कोणाला इन्सुलिनची गरज पडत नाही. टाईप 1 डायबिटीजमध्ये अर्ली ऑनसेट पॅनक्रियासचा प्रॉब्लेम असते. त्यामध्ये इन्सुलिन इज द ओनली ट्रीटमेंट. पण जे एल्डर एजमध्ये आहे किंवा 30 इयर्सपासून चालू होते त्यांना मेडिसिन्स आणि हेल्दी लाईफस्टाईलचा खूप इम्पॉर्टंट फायदा असतो. त्यामुळे मी हेच विनंती करतो की आता सावध राहावं, जास्त हेल्दी लाईफस्टाईल यूज करावं. ज्यांना डायबिटीज नाही त्यांना आधीपासून खूप इम्पॉर्टंट आहे हेल्दी लाईफस्टाईल वापर करणं. कारण 1 of 4 ॲडल्ट विल बी सफरिंग फॉर डायबिटीज इन द फ्युचर. तर आपलं असं समजायचं आहे की आत्तापासून आपण सावध राहिले, इम्पॉर्टंट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं की पुढे आपल्याला डायबिटीज टच पण करणार. हेच मला बोलायचं. थँक्यू.